अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर त्यासाठीचे नियम कोणते आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट की पहा, सर्वांच्या मनात प्रश्न येत असतो की स्त्रियांनी श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण करावं की नाही. तर हा एक मोठा प्रश्न असतो त्यांच्यासमोर. पण मी एकच सांगेल की बघा, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थांची जी केंद्र आहेत तर तेथे जेव्हाही सप्ताह पद्धतीने श्री गुरुचरित्र पारायण केलं जात असतं तर तेव्हा प्रत्येक केंद्रांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असते. स्त्रिया देखील गुरुचरित्राचं पारायण करत असतात आणि पूर्ण जगभरामध्ये गुरुचरित्र पारायण महिला जास्त असतात, म्हणजे पारायण करतात, तर त्यावेळेला महिलांचीच संख्या जास्त असते. म्हणून तुम्ही देखील श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण नक्कीच करा. आणि आता तर दत्त जयंती येते, तर दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त, दत्त जयंतीनिमित्त तुम्ही श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका. तर ते पारायण करायची जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच करा आणि त्यासाठीचे नियम आहेत तर ते पण माहीत करून घ्या. कारण प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असते, पण गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप कडक आहेत. ते आपल्याने होईल की नाही म्हणजे हा विचार करूनच ते पारायण करायचं टाळत असतात. पण एवढंही कठीण नाही आहे. आपण अगदी जे नियम आहेत ते पाळायचे आणि अगदी मनोभावे सेवा दत्तचरणी अर्पण करायची आहे. तर हे नियम कोणते आहेत ते पाहूया. श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाच्या वाचनाचे नियम तर ते पहा. श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला अतिशय सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद असा ग्रंथ आहे. आणि श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केले तर ते केव्हाही चालू शकतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं, गुरुचरित्रामध्येही सांगितलेलं आहे की अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. तर सप्ताह करण्यासाठी खालील नियम आपल्याला पाळायचे आहेत. तर शास्त्रशुद्ध सप्ताह करायचा असेल तर हे नियम आपण नक्कीच पाळायचे आहेत. तर त्यातला पहिला नियम आहे की श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतोवर शनिवारी व सांगता शक्यतोवर आपण शुक्रवारीच करायची आहे. बघा, श्री गुरुचरित्र सप्ताह म्हणजेच काय की आता दत्त जयंती येते आणि आपण 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. त्याला सप्ताह गुरुचरित्र पारायण पद्धती असं म्हटलं जातं. आणि आपण याची सुरुवात शनिवारी करायची आणि सांगता शुक्रवारी करायची असते. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे, म्हणून आपण याची सांगता शुक्रवारी करायची असते. त्यानंतरचा दुसरा नियम आहे की श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य आपण खाऊ घालायचा आहे. त्यानंतर तिसरा नियम आहे की श्री गुरुचरित्राचे वाचन हे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. आणि वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची किंवा जर मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करायची आहे. आणि 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मंत्र आणि श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचायला सुरुवात करायची असते. त्यानंतरचा चौथा नियम आहे श्री गुरुचरित्राचे वाचन हे आपण पहाटे 3 वाजेपासून तर सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपण करू शकतो. म्हणजेच पहाटे 3लाही तुम्ही सुरुवात करू शकतात, तर तुम्ही सायंकाळच्या 4 वाजेपर्यंत हे पारायण वाचू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे तर ह्या वेळेत आपण पारायण वाचायचं नाही आहे. कारण श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची ती वेळ असते, म्हणून आपण 12 ते 12:30 ह्या वेळेत सेवा करायची नाही आहे, पारायण वाचायचं नाही आहे. तेवढा वेळ आपण ते बंद ठेवायचं आहे. त्यानंतरचा 5वा नियम आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत
परान्न घ्यायचं नाही आहे. परान्न म्हणजे काय, मला एकदा कमेंटमध्येही विचारलं होतं. बघा, परान्न म्हणजे की आपण दुसऱ्याच्या घरचं जेवण पाणी हे आपण घ्यायचं नसतं. काहीही असेल म्हणजे दुसऱ्याच्या घरी जे बनवलेलं असेल ते आपण खायचं नाही. त्याला परान्न म्हणत असतात आणि आपण ह्या दिवसांमध्ये पारायण करत असतो. त्या दिवसांमध्ये परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. हा खूप महत्त्वाचा नियम आहे आणि आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास हरकत नसते. आणि उपवास मात्र करू नये. जर उपवास करणं काहींची इच्छा असेल तर 7 दिवस उपवास करू शकतात. एक वेळ जेवून देखील 7 दिवस उपवास करू शकतात. आणि उपवास नाही केला तरीही हरकत नसते, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात. आणि त्याचबरोबर दोन्ही वेळेस म्हणजेच सकाळ आणि संध्याकाळ एकधान्य फराळ करावा. आणि जर समजा काही समस्या असल्यास तुम्ही बाहेर कुठे गेलेत म्हणजे घरी तुम्ही पारायण करत असतील आणि तुम्हाला बाहेर जावं लागलं कामानिमित्त वगैरे आणि तुम्हाला तिथे बाहेर खायला लागलं तर तुम्ही स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. तुम्ही तशा पद्धतीने करू शकतात, पण त्याचे आपण पैसे द्यायचे आहेत, जे काही तुम्ही जेवण वगैरे करत असेल त्याचे. आणि त्यानंतरचा 6वा नियम आहे की श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये आणि स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसंच म्हणजे बाहेर जाऊन करू नये. तसंच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलचे जोड असतील तर तेच वापरायचे आहेत. म्हणजे चामड्याची चप्पल वापरायची नाही, शूज वापरायचे नाही. त्याऐवजी तुम्ही नायलॉन किंवा रबरी चप्पल वापरली तरीही चालू शकतं. आणि काही जण तर 7 दिवस चप्पल देखील घालत नसतात, पण हा त्यांचा इच्छेचा प्रश्न असतो. हा वैयक्तिक प्रश्न झाला. पण तुम्ही फक्त रबराची चप्पल घातली तरीही चालू शकतं. आणि श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळायचंच आहे. आणि त्यानंतरचा 7वा नियम आहे की श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. आणि स्वतःच्या कुटुंबात जर म्हणजे जवळचंच असेल आणि मृत शौच आलं किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण हे दुसऱ्याकडून पूर्ण करायचं आहे, पण ते अर्धवट कधीही सोडायचं नाही. म्हणजेच शक्यतोवर तुम्हाला अंत्यविधीला वगैरे जाणं टाळायचंच आहे. पण जर ते जवळचं असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जाणं टाळू शकत नसतील तर मग अशा वेळेला तुम्ही दुसऱ्याकडूनही ते वाचन करून घेऊ शकतात. राहिलेले अध्याय पूर्ण करून घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत जर मासिक धर्म आला, चुकून असं काही घडलं तर मग अशौच आपण सांभाळायचं आहे. त्यावेळेला आपण सर्व काही वेगळं ठेवायचं आहे आणि तेवढे दिवस पारायण वाचणं बंद ठेवायचं आहे. आणि वेळोवेळी आपण घरात गोमूत्र शिंपडायला मात्र विसरायचं नाही. जेव्हाही आपण पारायण करत असतो ते श्री गुरुचरित्र असेल किंवा नवनाथांचं पारायण असेल किंवा अजून कुठलं पारायण असेल तर त्यावेळेला आपण पारायणाला सुरुवात करण्याअगोदर घरात आपण गोमूत्र शिंपडायचं आहे आणि नंतरच आपण पारायण वाचायला सुरुवात करायची असते. त्यानंतरचा 8वा नियम आहे की सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या जे आपल्याकडे ग्रंथ आहेत, पोथी आहे, तर त्या पोथीला देखील आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. त्याचबरोबर रोज रात्री आपण झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे आपण कमीत कमी 1 वेळा तरी रोज रात्री हे वाचायचंच आहे. पूर्ण 7 दिवस आपण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र रात्री 1 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतरचा 9वा नियम आहे श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं जर आपण सप्ताह पद्धतीने पारायण करत असतो तर म्हणजे 7 दिवस पारायण करत असतो तर तेव्हा आपण 7 दिवस किती अध्याय वाचायचे असतात ते आपण पाहूया. तर पहिला दिवस असेल तर तेव्हा आपल्याला अध्याय 1 ते 9 वाचायचे आहेत. पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43, 7वा दिवस अध्याय 44 ते अध्याय 53,
असं आपल्याला सप्ताह पद्धतीने जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा आपल्याला 7 दिवस अशा पद्धतीने वाचन करायचं असतं। आणि जेव्हा तुम्ही श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करणार तर तेव्हा ग्रंथामध्ये देखील सुरुवातीलाच दिलेलं आहे, तुम्ही तशा पद्धतीनेही करू शकतात। आणि जर समजा तुम्ही काही जॉब वगैरे करत असतील आणि एखाद्या दिवशी जर तुमच्याने ज्या दिवशी जेवढे अध्याय आहेत तेवढे वाचन करून नाही झाले तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी वाचन करतील तेव्हा ते आपण ॲडजस्ट करायचं आहे। तर तुम्ही ते म्हणजे पारायणाची जे अध्याय आहेत तर त्यांची विभागणी तुमच्या पद्धतीनेही करू शकतात। पण एक लक्षात घ्या, 7 दिवसाचं पारायणाचा आपण संकल्प केलेला असतो, पारायण करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे, संकल्प करायला मात्र चुकूनही विसरायचं नाही। तर जेव्हा आपण संकल्प करत असतो तर 7 दिवसाचा असतो, म्हणजे पारायणाची जे अध्याय आहेत तर त्यांची विभागणी तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पण ते 7 दिवसात काहीही करून तुम्हाला पूर्ण करायचं आहे, हे मात्र लक्षात घ्यायचं आहे। आणि त्यानंतरचा 10वा नियम आहे, श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचं एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण आणि अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात। 7व्या दिवसाची सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करायची असते, 7 दिवस पूर्ण ते पारायण करायचं असतं आणि त्याची सांगता 8व्या दिवशी करायची असते। आणि जेव्हा आपण 7 दिवस पारायण पूर्ण वाचून आपलं होतं तर 8व्या दिवशी आपण म्हणजेच सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवी, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे आणि ग्रंथाचा नैवेद्य आपण गाईला खाऊ घालायचा आहे, किंवा मग तुम्ही स्वतः खाल्ला तरीही चालू शकतं। काही ठिकाणी गाईला खाऊ घालणं शक्य होत नाही तर अशा वेळेला तुम्ही तो नैवेद्य स्वतःही खाल्ला तरीही चालू शकतं। त्यानंतरचा 11वा नियम आहे की श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण जी नित्यसेवा करत असतो तर त्या नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही। त्यानंतरचा 12वा नियम आहे की शक्यतोवर आपण भूमिशयन करायचं आहे। लक्षात घ्या, कॉट किंवा खाट किंवा बेड जे काही असेल त्याच्यावर झोपायचं नाही, आपण भूमीवर शयन करायचं आहे। तर तुम्ही त्यावर सतरंजी वगैरे असं अंथरून त्यावर तुम्ही झोपू शकतात। आणि श्री गुरुचरित्र 3 दिवसीय पारायण आपण हे करायचं नाही, पारायण करताना ते 7 दिवसांचंच करायचं आहे आणि 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठीच केलं जात असतं आणि त्याच वेळेला आपण 1 दिवसाचं पारायण करायचं आहे, पण इतर वेळेला आपण नेहमीच 7 दिवसांचं पारायण करायचं असतं। श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचं पारायण तुम्ही अतिशय निष्ठेने करा आणि सर्व नियम पाळून करा, तर याचे तुम्हाला नक्कीच दिव्य अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। अशी ही माहिती होती, तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा, ह्या माहितीचा इतरांना देखील उपयोग होऊ शकतो। तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।